नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. चैतन्य अर्जुनला म्हणतो की मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. वात्सल्य मर्डर केसमधला विलास होता ना, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली. अरे बऱ्याच केसेस चालू होत्या त्याच्यावर आणि क्रिमिनल रेकॉर्ड आहे त्याचा. अर्जुन म्हणतो की ही खूप युजफुल इन्फॉर्मेशन आहे, आपल्याला खूप कामी येईल ही. मला ह्या डिटेल्सचे ईमेल कर आणि ही पण इन्फॉर्मेशन काढ की वात्सल्य आश्रम मर्डर केसबद्दल त्याचा काही संबंध आहे की नाही, किंवा त्याच्या आधी काही संबंध होते की नाही. त्याच्या मुलाची काही इन्फॉर्मेशन मिळाली? चैतन्य म्हणतो की अजून तरी नाही, पण मी शोधतोय. तर इकडे सायली विचार करत असते की आता ह्या नोटीसमुळे मला कोर्टात जावंच लागेल का. अर्जुन सायलीला फोन करतो आणि म्हणतो की तुम्ही आत्ताच्या आत्ता मला जेलच्या बाहेर भेटायला या. सायली म्हणते की काय झालंय सर. अर्जुन म्हणतो की मधुभाऊंशी बोलायचं आहे, लगेच या इमिजिएटली, असं म्हणून अर्जुन फोन कट करून टाकतो. सायलीसुद्धा ताबडतोब तिथून निघते. तर इकडे चैतन्य अर्जुनला विचारतो की काय झालंय अर्जुन, म्हणजे तू सायली वहिनींना जेलमध्ये बोलवतोय. अर्जुन म्हणतो की मिसेस सायलीला सिनियरने नोटीस पाठवली आहे की कोर्टात हजर राहायचं. चैतन्य म्हणतो की अरे मधुभाऊंना तर तुमच्या लग्नाबद्दल काहीच माहीत नाही आहे. अर्जुन म्हणतो की त्यासाठीच मी चाललोय त्यांना भेटायला, असं म्हणून तो तिथून निघतो. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तर इकडे रविराज त्याच्या रूममध्ये बसलेला असतो, तितक्यात प्रिया तिथे येते. प्रिया रविराजला म्हणते की मी जरा सहजच आले होते, म्हणजे उद्या कोर्टाची तारीख आहे ना, परत मला तेच प्रश्न विचारले जाणार, माझ्या डोळ्यांसमोर ते गोळी झाडणारे मधुभाऊ दिसणार. बाबा, कोर्टात जायचं म्हटलं की मला खूप रेसलेस फील व्हायला लागतं. रविराज म्हणतो की आय कॅन अंडरस्टँड बेटा, पण मला असं वाटतंय की उद्याची तारीख पुढे ढकलेल, कारण सायलीला साक्षीदार म्हणून बोलवण्याची परवानगी मागितली आहे मी. प्रिया म्हणते की सायलीला का? रविराज म्हणतो की तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, गेल्या कित्येक तारखांना सायली कोर्टात हजर नाही आहे. सायली एक महत्त्वाचा साक्षीदार असूनसुद्धा अर्जुन तिला महत्त्वाचा साक्षीदार म्हणून आणत नाही आहे. हे मला जरा विचित्र वाटतंय, म्हणून मी सायलीला साक्षीदार म्हणून बोलवण्याची परवानगी मागितली. प्रिया म्हणते की बाबा तुम्हाला काय वाटतं, अर्जुनला विलास काकांची सगळी माहिती मिळाली असेल का? रविराज म्हणतो की मिळालीही असेल कदाचित, कारण त्याचेही वेगळे सोर्स आहेत. कारण आपल्याला जे कळले त्यापेक्षा अजून काहीतरी वेगळं त्याला कळू शकतं. प्रिया म्हणते की अर्जुनला जर कळलं तर अवघड होऊन बसेल. रविराज म्हणतो की काय अवघड होऊन बसेल? प्रिया म्हणते की अर्जुनला जर विलास काकांची इन्फॉर्मेशन मिळाली तर तो त्याचा कसाही उलटापालटा विचार करू शकतो, वापर करू शकतो. रविराज म्हणतो की तसंच अर्जुनसुद्धा तुलाही उलटसुलट प्रश्न विचारू शकतो बरं का. तू पण त्याची तयारी ठेव, कारण त्यालाही माहिती आहे की तूच विलासला आश्रमात घेऊन आली आहेस, त्यामुळे तो तुला वेगळे प्रश्न विचारून भंडावून सोडेल. पण तू अजिबात भांबावून जायचं नाही, आपल्याला सत्याची बाजू सोडायचीच नाही आहे. अगदी शांतपणे जे खरं आहे ना ते सर्व तू सांग. या म्हणते की बाबा तुम्ही नका काळजी करू, बरं मी बाहेर जाते, मी एका मैत्रिणीकडे जाऊन आले, जिने मला फॅशन डिझाईनची आयडिया दिली तिने. तर रविराज म्हणतो की अगं मग त्यात परवानगी का मागतीये, जा ना, पण सांभाळून जा. तेव्हा प्रिया तिथून निघते. तर इकडे कल्पना पूर्णाजीला म्हणते की बरं पूर्णाई, त्या सीमा मावशींच्या मुलाच्या लग्नाला आपल्याला जाता नाही आलं, पण मी इकडनं आहेर पाठवून दिलाय. पूर्णाजी म्हणते की तू सगळ्या रीतीभाती बघतेस ना, त्यामुळे मला कसलीही काळजी नाही आहे बघ. की आता सायली तिथून निघत असते तेव्हा कल्पना म्हणते की अगं सायली, तू कुठे बाहेर जाणार होतीस, तू मला सांगितलं नाहीस. सायली म्हणते की आई हो, मला बाहेर जायचं नव्हतं, पण मी अचानक ठरवलंय. तर पूर्णाजी म्हणते की ठरवा, घरात कामं करायला तुमची सासू आहे आणि आजच सासू पण आहे. कल्पना म्हणते की काय हो पूर्णाजी, आपल्याला कुठे काय करावं लागतंय, आणि विमल तर खुशच होईल, सायली बाहेर जाते म्हटल्यावर तिला 4 कामं करता येईल. पूर्णाजी म्हणते की म्हणून काय परवानगी न घेता गावभर हुंडायचं? कल्पना विचारते की सायली काय गं, तुझं अचानक काही काम निघालं का? सायली सांगते की आई अहो यांचा फोन आला होता, हे म्हणाले की लगेच निघून ये. पूर्णाजी म्हणते की कामधाम सोडून नवऱ्याबरोबर भटकणं चालू आहे वाटतं. अगं आमच्या वेळी तर हिंमत पण होत नसे नवऱ्याकडं वरमान करून बघायची, अगदी 3 दिवस लागायचे वरमान करायला. कल्पना म्हणते की आई अहो तेव्हाचे दिवसच जरा वेगळे होते. पूर्णाजी म्हणते की आता तू आणि प्रतापच घे, कधी डोक्यात वारं शिरल्यासारखं तुम्ही वागलेत का? कल्पना म्हणते की असू द्या हो पूर्णाई, त्या दोघांचे फिरायचेच दिवस आहे आत्ता, एकदा की मुलं झाली ना की सायली त्यामध्येच अडकून पडेल. पूर्णाजी म्हणते की तू असं बोलून त्यांचं वागणं पाठीशी घालू नकोस हा कल्पना.
आणि मग कल्पना रागवण्याचं नाटक करते की सायली लवकर घरी या, नाहीतर तुझा कान पिळेल मी. जा, निघ आता आणि सांभाळून ये. तेव्हा सायली तिथून निघते. तर इकडे प्रिया म्हणत असते की मला भयंकर टेन्शन आले. तुम्ही पूर्णा आजीचं आणि त्या विलासचं कनेक्शन लावणार होता आणि उद्या तारीख आली आहे. साक्षी म्हणते की ते काम होणारच, आणि विलासला अन्नपूर्णा ट्रस्टचा मेंबर दाखवायचा असेल तर थोडा वेळ लागणारच ना. प्रिया म्हणते की आणि तोपर्यंत अर्जुनच्या हातात जर सगळी खरी माहिती पोचली तर, आणि जर त्याने सगळं क्रिमिनल बॅकग्राऊंड जर कोर्टात मांडलं तर मी अडकेल. एकतर मी त्या विलासला आश्रमात घेऊन गेले, मला माहीतसुद्धा नव्हतं की तो तुमचा माणूस आहे. मैपत म्हणतो की अरे 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 बिचारी, त्या विलासच्या पिशवीतले पैसे खाली पडले होते तेव्हा कोणाच्या तोंडाला पाणी सुटलं होतं, आणि आता अंगाशी आलं तर बोंबाबोंब करतीये. प्रिया म्हणते की बोंबाबोंब काय. नागराज म्हणतो की तुम्ही ओरडाओरडा काय करताय, अरे आधी टेन्शन काय कमी आहे का, तो अर्जुन अगदी नरडीला आलाय. तर प्रिया म्हणते की तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करत नाही आहे ना, म्हणूनच. हे बघा, मी थोड्याशा पैशांसाठी जेलमध्ये नाही जाणार आहे, आणि खरं तर खून म्हणजे साक्षीनेच केला आहे. उद्या जर मी कोर्टामध्ये अडकले तर मी सगळ्यांना सांगून टाकेल की तन्वी किल्लेदार म्हणून तुम्हीच मला पुढे केलं होतं. मैपतला मात्र प्रियाचं हे बोलणं खटकतं. मैपत उभा राहतो आणि तिच्यावर जोरात ओरडतो आणि म्हणतो की ह्या मैपतला तू सांगणार आहेस, अगं ढेकण्यासारखं चिरडून टाकेल तुला. साक्षी म्हणते की आम्हाला मदत करून तू आव नको आणूस, आमचा जेवढा फायदा होता तेवढा तुझाही स्वार्थ होता. आणि मग प्रिया आणि साक्षीमध्येच पुन्हा भांडणं लागतात. नागराज त्यांचे भांडणं थांबवतो. मैपत म्हणतो की ह्या पोरीचं तोंड बंद करा पहिल्यांदा, उद्या ही कोर्टात काहीतरी सांगायला जाईन, स्वतःही फसेल आणि आपल्यालाही फसवेल. तर इकडे सायली अर्जुनची वाट बघत असते. तितक्यात अर्जुन येतो. अर्जुन म्हणतो की चला. सायली म्हणते की सर तुम्ही मला फोनवर काहीच सांगितलं नाही, आपण इथे का आलोय आणि आपण मधुभाऊंसोबत काय बोलणार आहात. तर अर्जुन म्हणतो की आपण नाही, तुम्ही. अर्जुन म्हणतो की आधी मी जातो आतमध्ये, मग तुम्ही या. तर इकडे अर्जुन मधुभाऊंना भेटलेला असतो. तो मधुभाऊंना पहिल्यांदा विचारतो की कसे आहात तुम्ही. मधुभाऊ म्हणतात की ठीक आहे. अर्जुन म्हणतो की आपल्या केसमध्ये काही डेव्हलपमेंट झाल्यात, उद्या हिअरिंग आहे आपल्या केसची, बघूयात काय होतं ते. मधुभाऊ म्हणतात की आता तुम्ही जे कराल तेच खरं आहे. अर्जुन म्हणतो की खरं तर आज मी तुमच्याकडे एका वेगळ्या कारणासाठी आलो आहे. तुम्ही नेहमी म्हणत असताना की तुमची सायली तुम्हाला भेटायला येत नाही आहे. मधुभाऊ म्हणतात की हो ना, बिचारी कामात असणार, आणि मी ते अडकून पडलोय म्हटल्यावर तिच्यावरची जबाबदारीसुद्धा खूप वाढली आहे. अर्जुन म्हणतो की आज मी तिला माझ्यासोबत घेऊन आलो आहे. मधुभाऊंना हे ऐकून खूपच आनंद होतो. ते म्हणतात की माझी सायली कुठे. अर्जुन सायलीला बोलवतो. सायलीला बघून मधुभाऊ खूप खुश होतात, परंतु सायलीला मधुभाऊंची खूप भीती वाटत असते. मधुभाऊ सायलीला विचारतात की सायली बाळा, अगं किती दिवसांतून तू मला भेटली आहेस, कशी आहेस. आणि तितक्यात त्यांचं लक्ष सायलीच्या मंगळसूत्रावर जातं. मधुभाऊ म्हणतात की तुझ्या गळ्यात मंगळसूत्र, म्हणजे तुझं लग्न झालंय, कधी आणि कोणाशी, आणि या गोष्टीबद्दल मला कसं काही माहीत नाही. मधुभाऊ खूपच पॅनिक होत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की मधुभाऊ तुम्ही खाली बसा. अर्जुन मधुभाऊंना सांगतो की सायलीचं लग्न हे माझ्याशी झालंय. हे ऐकल्यावर मधुभाऊंना पुन्हा एकदा मोठा धक्का बसतो. तर इकडे नागराज म्हणत असतो की आता कोणीही पॅनिक व्हायचं नाही आहे, आता उद्या काय करायचं यासाठीच आपण वकिलांना बोलावलं नाही इथे. नागराज वकिलांना विचारत असतो की अर्जुनने जर खरी माहिती कोर्टासमोर सादर केली तर मग आपण नेमकं करायचं काय. वकील म्हणतात की तुमची सगळ्यांचीच भीती काही खोटी नाही आहे. अर्जुन सुभेदार खूप हुशार माणूस आहे, त्यांना जर विलासबद्दल थोडी माहिती भेटली तरी ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. मग मधुकर पाटलांना निर्दोष सोडवण्यासाठी त्यांना जास्त वेळ लागणार नाही. कदाचित उद्याच्या उद्याच ही केस क्लोज होऊ शकते. तेव्हा मैपत म्हणतात की ए भिडू, तुला आम्ही प्रॉब्लेम सोडवायचे पैसे देतोय, नवीन प्रॉब्लेमची यादी नको वाचू आमच्यासमोर. उद्या अर्जुन कोर्टासमोर कुठलेही पुरावे सादर करणार नाही, याचं काहीतरी बोल. वकील म्हणतात की तुम्हाला जर आणखी काही दिवस मिळाले तर तुम्ही कोर्टामध्ये विलासबद्दल खोटं बॅकग्राऊंड तयार करू शकता. मग आता यावर फक्त एकच उपाय आहे, जर अर्जुन सुभेदार उद्या कोर्टात आलेच नाही तर. प्रिया म्हणते की पण उद्या एवढी मोठी केस असताना अर्जुन सुभेदार कोर्टात पोहोचलाच नाही असं होणारच नाही. मैपत म्हणतो की होऊ शकेल असं, उद्या अर्जुन सुभेदार हा कोर्टात जाणार नाही कारण तो आपल्या ताब्यात असेल. मधुभाऊ इकडे म्हणत असतात की साऊ हे खरं आहे का, तुमच्याशी कसं काय लग्न होऊ शकतं. साऊ बेटा तू लग्न केलंयस. तेव्हा सायली रडायला लागते आणि म्हणते की मधुभाऊ मला माफ करा, तुमच्या परवानगीशिवाय मी कधीच एवढा मोठा निर्णय घेतला नसता. पण मधुभाऊ परिस्थितीच अशी होती की आमचा नाईलाज झाला. अर्जुन म्हणतो की हो मधुभाऊ, माझ्या घरचे आमच्या लग्नाला परमिशन देत नव्हते, त्यांनी माझं लग्न एका वेगळ्या मुलीशी ठरवलं होतं आणि म्हणूनच आम्हाला नाईलाजाने कोणालाही न सांगता लग्न करावं लागलं. सायली म्हणत असते की म्हणून मधुभाऊ मी तुम्हाला भेटायला सुद्धा येत नव्हते, कारण मला खूप अपराधासारखं वाटायचं.
मधुभाऊ म्हणत असतात की सायली बेटा, माझा कन्यादानाचा तरी अधिकार होता ना, तो एवढा पुण्याचा अधिकार तू माझ्यापासून हिरावून घेतलास. सायली म्हणत असते की मधुभाऊ असं होईल असं खरंच वाटलं नव्हतं मला, म्हणून मी कोर्टात सुद्धा येत नव्हते, कारण तिथे मला सगळ्यांनी तुमच्या वकिलाची बायको म्हणून बघितलं असतं. अर्जुन म्हणतो की आणि त्यामुळे आपल्या केसला प्रॉब्लेम झाले असते, म्हणूनच मी सायलीला तसं सांगितलं होतं. मधुभाऊ सायलीला म्हणतात की मी एका इतक्या वेगळ्या जगात अडकून पडलं होतं की माझ्या लेकीच्या आयुष्यात दुसरं नातं तयार झालं हे मला माहीतच नव्हतं. सायली म्हणते की मला खूप त्रास होत होता मधुभाऊ, तुम्हाला माझ्या लग्नात येता आलं नाही. मधुभाऊ, तुम्ही माझ्यावर रागवले आहात ना. मधुभाऊ म्हणतात की तुझ्या लग्नाचा जोडीदार जर योग्य असेल तर मी कशाला तुझ्यावर चिडू. साऊ बेटा, मला पूर्णपणे खात्री आहे की तुझा निर्णय हा योग्यच असणार. सायली रडता रडता मधुभाऊंच्या गळ्यात पडते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की सायली बेटा, आता रडायचं नाही, तू संसारात खुश तर आहेस ना. सायली अर्जुनकडे बघायला लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मधुभाऊ, सायलीचं सुख आता माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुम्हाला प्रॉमिस करतो की सायली जेवढी तुमच्या आश्रमात सुखी होती तितकी त्याच्याहून जास्त माझ्या घरात सुखी राहील. मी कधीच तिला हर्ट करणार नाही. तुमच्यामुळं तिला जितकं सिक्युअर वाटत होतं तितकंच माझ्यामुळेही वाटेल. तिच्यावर कधीही काही संकट आली तर ती माझ्यावर घेईल. लग्न करताना दिलेले प्रत्येक प्रॉमिस मी पाळेल. मी तिचा नवरा नाही तर मित्र बनून राहील. माझ्या सुखात ती अर्धी पार्टनर असेल, पण तिचं सगळं दुःख हे माझं असेल. आय प्रॉमिस यू. सायलीला मात्र अर्जुनचं बोलणं काहीही कळत नाही. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे जज साहेब विचारतात की मिस्टर अर्जुन सुभेदार कुठे आहेत. अर्जुनला एका खोलीत डांबून ठेवलेलं असतं. इतक्यातच सायली तिथे येते. सायली अर्जुनला असं बघून खूप घाबरते. इकडे चैतन्य कोर्टाला विनंती करत असतो की प्लीज थोडा वेळ थांबा. जज साहेब म्हणतात की मी आता जास्त वेळ थांबू शकत नाही. चैतन्य म्हणतो की मी कोर्टाला विनंती करतो की आम्हाला थोडीशी अजून तारीख मिळावी. तेवढ्यातच अर्जुन कोर्टामध्ये येतो आणि म्हणतो की त्याची काहीही गरज नाही आहे. अर्जुनला तिथं आलेला बघून मात्र साक्षी आणि प्रिया खूपच घाबरतात. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.